नागपंचमी स्पेशल कोकणातली रेसिपी खांडवी. साहित्य: 1 वाटी इडली रवा, 1 वाटी गूळ, पाऊण वाटी खवलेलं खोबरं, वेलची जायफळ पावडर 1 चमचा आणि सुंठ पावडर पाव चमचा. ज्या वाटीनी आपण रवा मोजून घेतला ना, त्याच वाटीनी 2 वाट्या पाणी घ्यायचं. त्याच्यात 1 वाटी गूळ घालायचा आणि पाणी उकळत ठेवायचं. एका कढईत 1 चमचा तूप घेऊन त्याच्यावर रवा घालायचा आणि मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा. वाह, मस्त रंग आला एकदम. गुळाचं गरम पाणी घालायचं भाजलेल्या रव्यावर आणि छान ते रटरटू लागतं. वरील मिश्रणात घालायचं खवलेलं ओलं खोबरं, हलवून घ्यायचं. मग वेलची, जायफळ, सुंठ पावडर घालायची आणि परत एकदा छान हलवून घेऊन झाकण ठेवायचं. साधारण 3-4 मिनिटांनी झाकण काढायचं आणि छान हलवून घ्यायचं. मस्त आता शिरा तयार झालाय. तो तूप लावलेल्या ताटलीत काढायचा आणि छान दाबून घ्यायचा. वरती घालायचं खवलेलं ओलं खोबरं. आहा, मस्त दिसतंय. गार झाल्यावर वड्या पाडायच्या. बघितलंत मंडळी, घरच्याच साहित्यात किती पटकन ही रेसिपी तयार झाली. वरती लावायचे बदामाचे काप आणि एक 5-10 मिनिटांनी साधारण खांडवीच्या वड्या आपल्या खायला तयार होतात. किती सुंदर दिसतंय बघा. मस्त रसरशीत झालाय. छानपैकी मी या हळदीच्या पानावर अरेंज केल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत बघा. आणि चवीला तर एकदम भन्नाट. आणि हो, वरती तुपाची धार. क्या बात. यावर्षी नक्की खांडवी करा आणि मला कळवा बरं का.